झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहता सुख झाले हो साजनी
कृष्णवाचा भाव हा दिवाचा रामकृष्णवाचा भाव हा दिवाचा आत्मा जो शिवाचा राम एक तत्व नामा साधिते एक तत्व नामा साधिते साधन वैताचे बंधन नबाधे अमृत गोडी वैष्णवाला अमृत गोडी वैष्णवाला योगिया साधली जीवन सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला उद्धवाला धला कृष्ण दाता देव म्हणे नाम हे सुलभ देव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराजमाने संतांचे संगती संतांचे संगती मनोमार्ग गती संतांचे संगती
पुण्याचे
गणना कोण करे गणना कोण करे गणना कोण करे पुण्याची गणना पुण्याची गणना गणना कोण करे कोण करे कोण करे
ताली 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 वाजवा ताली ताली संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साध द्वैताची बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. भगवान विष्णूच्या दरबारात गेली 50 वर्ष वार्षिक चढत्या क्रमाने चालत असलेली ही अखंड हरिनाम सप्ताहाची पवित्र परंपरा प्रामुख्यानं परमपूज्य प्रातस्मरणीय प्रल्हाद महाराज शास्त्री उर्फ भाऊंच्या प्रेरणेतून या सप्ताहाची वाटचाल सुरू झाली. ग्रामस्थ मंडळ शेळगावकरांनी 50 वर्ष तितक्याच आदरानं भावनेनं आवडीनं ही परंपरा जोपासल्या गेली आणि आज सुवर्ण महोत्सवी वर्ष ग्रामस्थांच्या वतीनं भाऊंच्या मार्गदर्शनात साजरं होत आहे. 50 वर्ष भाऊंचाच काला कायम राहिला आहे की नाही. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात विद्वत प्रचुर असलेला एक हिरा म्हणजे भाऊ आहेत. आमच्यासारख्या पिढीला भाऊ म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व, विद्वत्ता, त्याग आणि गुणवत्ताही त्याच तोला मोलाची. भाऊ पक्वात बी चांगलं वाजत होतं काय, आणि मी स्वतःच ऐकले. भाऊंचा पक्वात मी ऐकला. चौकुनी चिरा म्हणून भाऊकडं पाहिल्या जातंय. एवढी मोठी असती पण शेळगावकरांनी काय जादू केली कोणाला माहित. भाऊनी ती किती वर्ष काढली, एक तप कमी अधिक शेळगावला काढलं. आणि बाहूच्या तालमीतलं गाव असल्यामुळं लडबड सडबड कीर्तन करायचं इथं काम नाही काय. पण आम्ही बी त्याच तालमीतले असल्यामुळं भेट नाहीत ना काय. बाहूंची तालीम म्हणजे बदामाचा हलवा आहे. भेळ खाणारी शेळगावकर नाही काय.
शेळगावकर म्हणजे चोखंदळ श्रोते, जाणकार श्रोते. 50 वर्षाची परंपरा आपण टिकवली. सर्वप्रथम सर्व लहान थोर भाविकांना मनापासून नमस्कार आहे. भाविक विश्वासीन तुका म्हणे नमन त्याशी. आपण एवढी पवित्र परंपरा चढत्या क्रमाने 50 वर्ष लगातार टिकवली. हे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं होत आहे. आज सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची सेवा ग्रामस्थ मंडळाच्या प्रेमाखातर योगायोगानं माझ्याकडे. चिंतनातला अभंग संत सम्राट ज्ञानोबा यांचा हरिपाठ नावाच्या ग्रंथातील हा 6 चरणाचा सरळपंथी अभंग. या अभंगाद्वारे ज्ञानोबा वारकरी संप्रदायाची मुख्य साधना म्हणजे षडाक्षरी महामंत्र रामकृष्ण हरी. या रामकृष्ण हरी मंत्राचं परिशीलनात्मक केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग विधाता. आता इथं ध्वनिक्षेपणवाला हे आमचं लाड करत नाही पहिल्यापासून. त्यामुळे इथं असल्या गुंफित वातावरणात सुद्धा स्पष्ट ऐकाय येतंय का नाही आबा, ही कला आहे तीच. नाहीतर असल्या गुंफित वातावरणात आवाज गोंधळून जातो. असं घडतंय का नाही? पण नाही. रिप्ले जागेवर मिळायला. आणि महत्त्वाचं गायक वादकाच्या बाबतीत गायक वृंद सारी तरुण तुर्क पिढी आमच्या आणि सर्व स्नेहातली आहेत. वादकाच्या बाबतीत आबा म्हणजे खुशाल आबा म्हणजे मुरल्यालं लोणचं आहे महाराज. काय जुनं गोड वाजविणं आवाचं पहिल्यापासून. पोषक वाजविणं आवासावा बाजणं. आणि एकीकडं मनोजी महाराज सोळंके म्हणजे ह्या गंगेच्या काठाला उज्ज्वलता आणणारं रत्न आहे. भारतात पकवाजात पहिलं आलेलं रत्न माता अशी रथी महारथी अतिरथी असल्यावर आपल्याला काकडा आरती बघायला काय अडचण आहे? काय नाही तरी आहे बघा. खिरापत खिरापत आहे. वा वा, द्वादशीची खिरापत. बरोबर आहे. गुंफित वातावरणामुळं कोणाला स्थान नाही. समर्थाचा दरबार आहे. चिंतनातला अभंग जवळजवळ टक्केवारीनं बहुतेक टाळकऱ्याचे तर आहेच आहे, पण ऐकणाऱ्याच्या सुद्धा पाठातला अभंग हरिपाठातला असल्यामुळं ते अक्षर कायम कानावून गेलेली आहे. अभंगातला भाव षडाक्षरी महामंत्र रामकृष्ण हरी याची वस्तुस्थिती मांडणारा अभंग. आता वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये अन्य संप्रदायवादी लोक वारकरी संप्रदायाकडे पाहताना थोडं कळत नकळतपणे वेगळ्या नजरेनं पाहतात. काय आता खरं ते अभ्यासातून बघतात असं नाही. वरवर बोलल्या जात. वारकरी शब्द वापरला कि बाकीचे संप्रदायवादी म्हणणार अरे वारकरी तो बडे मनमाने होते यार. काय म्हणणार ते? वारकरी म्हणजे मनमाने करणारे, त्याचं नाव वारकरी. असा बाकीच्या संप्रदायवादी लोकांचा आरोप आहे. आणि तो काही अंशात आपल्याला सुद्धा पटायसारखा. लक्षात येईल का? आपल्याला देखील ह्या गोष्टी पटण्यासारख्या आहेत. बाकीच्या संप्रदायवादी लोकांचं म्हणणं क्लिअर कट आपल्यापर्यंत पोच करतो म्हणजे आपलं सुद्धा कसं आहे ती कळत असतं. पण आपलंच वाजविण्यात मजा नसते. वस्तुस्थितीला धरून चालावं लागतं. काय मुळात
4 संप्रदाय जगात प्रचलित आहेत. गणपत, शाक्त, शैव आणि वैष्णव. गणपतीच्या उपासकांना गणपत म्हणतात. शक्तिनाम देवीच्या उपासकांना शाक्त आणि शिवाच्या उपासकांना शैव आणि विष्णूच्या उपासकांना वैष्णव. 4 संप्रदाय जगात प्रचलित. त्यामध्ये हा वैष्णव संप्रदाय काल परत्वे याला नामाभिधान झालं. 5000 वर्षाच्या दरम्यानचं नाव आहे भागवत संप्रदाय. वैष्णव संप्रदायाचं दुसरं नाव कोणतं? भागवत संप्रदाय. पौराणिक नाव आहे, पुराणकालीन म्हणजे 5000 वर्ष कमी अधिक कालखंड आहे. आणि अलीकडलं नाव आहे वारकरी. वारकरी हे पौराणिक बी नाही आणि अर्वाचीन बी नाही, सर्वसाधारण इतिहासकालीन नाव गेले. कोणतं? वारकरी. वारकरी हे जुनं नाव ना, अलीकडलं नाव वारकरी. वारकरी म्हणा, भागवत म्हणा, वैष्णव म्हणा, एकच. काल परत्वे जरी नामाभिधान झाला असलं तरी खरा हा मूळ कोण आहे? वैष्णव संप्रदाय. आपला मूळ कोण आहे? वैष्णव संप्रदाय. विष्णोर संबंधीना इति वैष्णव. विष्णूच्या संबंधी जे असतील त्यांना वैष्णव असं म्हणतात. या वैष्णव संप्रदायाचा मूळ संस्थापक कोण आहे? कुणी ना कुणी असेल का नसेल? हा, याची स्थापना केली असेल का उगवला असेल? हा, या संप्रदायाची स्थापना सर्वप्रथम संस्थापक एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. या संप्रदायाचा संस्थापक भगवान शंकर आहे. भगवान शिवजीने स्थापना केली. याला भक्ती संप्रदाय म्हणतात. या मार्गाचं नाव भक्ती मार्ग. याला भजन मार्ग म्हणतात, नाम मार्ग म्हणतात, सेवा मार्ग म्हणतात. हे सारेच्या सारे समानार्थी शब्द आहेत. कोणती? याला भक्ती म्हणा, भजन म्हणा, सेवा म्हणा, नाम म्हणा, हे एक दुसऱ्याचे पर्यायवाची आहेत. भक्ती मूळ धातू भजच आहे. काय? स्त्रियम 3 प्रत्यय लागला की भक्ती शब्द बनतो. त्याच भज धातूला योर नाको अन प्रत्यय लागला काय की भजन शब्द बनतो. अर्थ वेगळा होत नाही. भक्ती म्हणजे सेवा, भजन म्हणजे सेवा आणि नाम म्हणजे सेवेचा कळस. नाम म्हणजे काय? सेवेचा कळस. मुद्दा आपला एक आहे. याला नावं जरी वेगवेगळी असली तरी एकच. आता इथं मुद्दा असा आहे आपला, याचा मूळ पुरुष
भगवान शंकर. बोलू नका वरचे. भगवान शंकरानं स्थापना केली. यातलं मुख्य साधन मुख्य साधन भजन आहे. हा? जगात सर्वप्रथम भजन. ऐका वरले कोण बोलाय ते बोल नका बरं. बारकी लेकर दिसते. विढल या संप्रदायाचं मुख्य साधन काय? भजन. आणि भजनाची सुरुवात भजन करी जगात पहिलं भजन कुणा गेला? भगवान शंकर. भजन करी महादेव. सर्वप्रथम जगात भजनाची ओपनिंगच कुणी केली? भगवान ओम शंकर. नमो शिवा आदि. ओम नमो शिवा. जगातला पहिला भजन्या भगवान शंकर. आणि म्हणून त्यांना विशेषण बी प्रत्येक वेळेला संतांनी कोणते लावलेत? आदी. आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदी काय? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदी. किंवा आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर. आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर. आदिनाथ शंकर आणि मग नारद मुनीश्वर हे नंतरची आहेत. आदिनाथ भगवान शंकर आहेत. म्हणजे याचा किंवा ज्ञानोबा म्हणतात ना आदि गुरु शंकरा लागोनिया शिष्य परंपरा. म्हणजे याचा अर्थ आदि कोण आहे? भगवान शंकर हे अद्वैत. जगात पहिलं भजन त्यांनी ओपन केलं. आता प्रश्न असा आहे, सर्वप्रथम भगवान शंकराने भजन केलं ती कोणत्या मंत्रावर त्याची सुरुवात केली असेल? हरी हरी हरी
पहिलं भजन भगवान शिवजीनं हरी या मंत्रावर ओपन केलंय. कोणत्या? हरी 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 मंत्र हा शिवाचा. आता तो शिवाचा मंत्र नाही खरा, षष्टी जोडून संबंध जोडलाय. खर तर शिवाचा संबंध त्या मंत्रावर कसा असते, एखादी चाल एखादा बोल जर एखादा माणूस सतत वाजवित असला, मुकडा टोकडा काय असेल लगी बिगी, तर माणसं म्हणतात कोणता मुकडा, त्या मुकामुक वाजवीत नाही करा, त्याच्या नावाचा ती सिंबॉल तयार होतो. किंवा एखादी चाल कोणती चाल? आरती दत्ता सोनून म्हणत नाही का, मग ही त्याची चाल आहे काही, त्याची चाल वेगळीच आहे. त्याची चालती नाही, पण ती नावावर मोडल्या जाते. तसं मंत्र हा मूळ मंत्र शिवाचा नाही, यांनी सतत त्याचा वापर केल्यामुळं त्याच्या नावावर ती मोडल्या गेला. मूळ मंत्र वेदातला काय, वेदाचे बीज हरी अक्षरे दोन्ही, वेदाचे बीज हरी अक्षरे दोन्ही. मूळ मंत्र कुठला? वेदातला. हरी वेदाचे जे बीज हरी अक्षरे दोन्ही आणि एका जनार्दनी पाठ केली. वेदातला बीज मंत्र म्हणून आहे. कशासाठी वापरला? हरी मंत्राची योजना कशासाठी केली? फक्त वेदातल्या मंत्रातली किंबहुना त्या रोजच्या आपल्याला जशा पाहिजे तशा उच्चार करता येत नाही. स्वर प्रक्रिया जटिल आहे. स्वर प्रक्रिया कशी आहे? जटिल आहे. ॲक्युरेट पद्धतीचे उच्चार होऊ शकत तो दक्षिणी ब्राह्मण असू द्या, नाहीतर उत्तरीय असू द्या, नाहीतर महाराष्ट्रातला असू द्या, ॲक्युरेट पद्धतीचे उच्चार होऊ शकत नाहीत. ती लॅप्स झाली पद्धत, ती गेली ते ऋषी मुनी बरोबर निघून. आता राहिलं नाही. आता ते हातानं स्वर दाखवायची प्रक्रिया निघाली. हातानं स्वर दाखविणं ही दगडापेक्षा इटकर्मचा प्रकार आहे. उदात्त असेल तर वर हात करायचा, अनुदात्त असेल तर खाली हात करायचा, स्वरित असेल तर मध्यम हात करायचा. ही जी प्रक्रिया आहे, स्वर प्रक्रिया जटिल आहे. कारण व्याकरण शास्त्रामध्ये एका अचे 108 भेद केलेत विढाला. मग इतके 108 वेगवेगळे उच्चार करायला आपल्या तोंडात आहे का ती स्कीम? नाही ना, आपल्याला नाही ना, ते ऋषीमुनींना माहिती होऊन गेलेलं आहे. म्हणून या छोट्या मोठ्या उच्चारात झालेल्या चुकेत आपण म्हणतो ना, यदक्षरम पदम भ्रष्टम मात्राहीनम च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. त्या झालेल्या चुकीला हरण करून घेऊन क्षमा करण्यासाठी वेदानं हरिमंत्राची योजना केली. हरी हरण करून घेणे आणि त्याच्या पुढे शब्द जोडला जातो ओम. आपल्याकडं गीतेचा अध्याय संपला. हरी हे ओम का हरी ही ओम? आमच्या याच्यात जर कदाचित छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर त्या हरण करून घ्या. आणि ओम शब्दाचा अर्थ काय आहे? रक्षण करणे. काय? अवती रक्षती ती ओम. काय? मूळ धातू आहे आव, ज्याच्यापासून ओम शब्द बनतो. व्याकरण शास्त्रामध्ये अवधातूचे 13 अर्थ केलेत, विप्सा जिगीत्सा गतिकांती हेतवादी करून. आपल्याला बघता इथं रक्षण करणे अर्थाचा मुद्दा घ्यायचा आहे. काय? हरिही ओम, आमची झालेली चूक हरण करून घ्या आणि त्याविषयी आम्हाला काय करा? रक्षण करा. म्हणून हरिही ओम. आणि मग तत् सत आणि इति जे असेल ती पुढचं मुद्दा काय? मूळ मंत्र वेदातला, याच्यावर भगवान शंकराने प्रॅक्टिकली प्रयोग केला. हरी 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 असा उच्चार केला आणि याची फलश्रुती अनुभूती आली.
याचं फळ काय? म्हणती जेवाच्या तया मोक्ष. ही फलश्रुती आहे त्याची. मग आता वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र कोण? मंत्र. शाबास. मूळ मंत्र हरी. मग आता आपल्याकडं कोणत्याही झाडाला पुष्टी मिळण्यासाठी खत पाणी कुठं घालतात? सिंचन करिता मूळ आणि मग वृक्ष ओलावे सकल. म्हणून ज्ञानोबरायने कोणता पाठ केला? हरिपाठ. मग आता सांगा, खर तर ज्ञानोबराय नाथपंथाचे. त्यांचा पंथ कोणता आहे? मूळ नाथपंथ. त्यांनी नाथ पाठ करायचा. नाथ नाही, नाथ. नाथ पाठ करायचा. बर. ज्ञानोबरायच्या नंतर नाथ महाराज दत्त संप्रदायाचे. दत्त पाठ करायचा. तुकोबराय चैतन्य संप्रदायाचे चैतन्य पाठ करायचा. ज्ञानोबरायचा हरिपाठ. नाथ महाराजाचा हरिपाठ. तुकोबरायचा निवृत्तीनाथ महाराजाचा पंचरत्नी विढाला सर्व संतांनी उठून कुणाचा पाठ केला? हरी अक्षराचा पाठ केला. साधनाचे सार मंत्र बिजारी. साधनाचे सार मंत्र बीज हरी. आत्मतत्व धरी तोची. म्हणजे याचा अर्थ असा, साधनातलं सारभूत साधन हरिमंत्र मानला गेला. म्हणून सर्व संतांनी मूळ मंत्र संप्रदायाचा कोणता आहे? हरी. आणि म्हणून सर्व संतांनी कशाचा पाठ केला? मग कारण हरी हे मूळ आहे. मुळालाच खतपाणी घालणं उचित आहे. म्हणून ज्ञानोबरायचा पाठ हरिपाठ, नाथ महाराजाचा हरिपाठ, निवृत्तीनाथ महाराजाचा हरिपाठ, तुकोबरायचा. सर्व संतांनी उठून ज्यार्थी हरी अक्षराचाच पाठ केलाय. याच्याहून देखील सिद्ध झालं की हरी हा संप्रदायाचा मूळ मंत्र आहे. हा, आता काही शंका राहिली का कोणाला? संप्रदायाचा मूळ मंत्र कोणता? हा? कोणता? हरी. बोला. संप्रदायाचा मूळ मंत्र हरी हरी. हरी. शाबास. पवित्र सोपारे हेच एक. आता ऐका, मूळ मंत्र वारकरी संप्रदायाचा हरी. आणि मग बाकीच्या संप्रदायवादी लोकांचं म्हणणं हे आहे काय की वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र हरी असताना वारकरी संप्रदायानं रामन कृष्ण आणले कसे? राम आणि कृष्ण आणले कसे? एक बर आणले तर आणू द्या. हे बघा, अतिथी देव. आपल्याला माहिती का तो माणूस कोणता आहे, कसा आहे? आपल्याकडं कसा आलाय? अतिथी म्हणून. मग तो लुच्चा, बदमाश, हरामखोर काही बी असू द्या, आपल्यासाठी. मग अतिथीच्या रूपात कुणालाही माणूस घरी आणू शकतोय का नाही? बोला. आण. मग अतिथी रूपामध्ये जर तुम्ही आणलं तर अतिथी बैठकीत का उतरंडी पशी? कशी पद्धत आहे? अतिथी कुठं?
पंचायत आली. काय नशिबाला आलंय. अतिथी बैठकीत का उतरंडी बशी? बैठकीत. अतिथी पाहुणा. पाहुणे कुठे असतात? बैठकीत. मग तुम्ही हे रामाने कृष्ण अतिथीच्या रूपात जर आणले असतील तर यांना बैठकीत बसवायचं सोडून उतरंडीकड नेलंय आणि उतरंडीकडल्या हरीला कोपर खिळी हाणून 3ऱ्या नंबरला नेऊन घातलंय. हा मूळ मंत्र हरी असताना राम कृष्ण हरी हा मंत्र तुम्ही तयार केला कसा? तर हे कर्ण वारकरी संप्रदायाचं मनमाने. कळायलंय का नाही? आता बिना पावडरची चेहरे फिके झाले बघा, पांढरे पडले माणसं. आपल्यात बी कुटाणा हाय गडे म्हणून लक्षात आलं. काय आता सांगा, मूळ मंत्र हरी असताना राम आणि कृष्ण आणले त्याला पुरावा दाखवा. बरं आणले ते आणले आणि पुन्हा पहिल्या नंबरला आणून बसविलेत आणि पहिल्या नंबरचा हरी 3ऱ्या नंबरला नेऊन घातलाय. मग हे करणं तुमचं मनमाने. हे करणं कसलंय आपलं? आणि हे बघा, बाकीच्या संप्रदायवादी लोकांचं म्हणणं आहे का? ते काय म्हणते? आम्ही रामाचा आणि कृष्णाचा अनादर करत नाही, पण ज्याची जागा त्याला दाखवायला पाहिजे. मूळ मंत्र कोण आहे? हरी. मग 1 नंबरला हरी ठेवून तुम्ही रामाना, कृष्णाना, नारायणाना, वासुदेवाना कोणी बी आणा. पहिला नंबर हरी. मग त्या बाकीच्या संप्रदायवादी लोकांचा शब्द ऐका. ते म्हणतात रामाचा आणि कृष्णाचा आम्ही आदर केलाय, पण हरीचा पहिला नंबर जाऊ दिला. हरी राम 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 हरी 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 कृष्ण 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 हरी. पहिला नंबर हरीचा ठेवलाय का नाही? आणि रामाचा आणि कृष्णाचा अनादर केलाय का नाही? आदर केला आम्ही, पण राम आणि कृष्णाला हरी अक्षर करसंपूट पद्धतीनं जोडल्या गेला. कसली पद्धत? व्याकरण शास्त्रामध्ये याला किंवा वेदात देखील याला करसंपूट पद्धत म्हणतात. करसंपुट म्हणजे आगे पीछे दोनों ओर का नाम करसंपूट कहलाती है. काय? संपुट लगाते हुए महागबीन पुढबी. ओम नमः शिवाय. ओम. ही संपुट पद्धत आहे. विठाला विठाला. अगोदर बिहारी, नंतर बिहारी. हरे राम आणि राम राम, हरे हरे कृष्ण आणि कृष्ण कृष्ण. अगोदर बिहारी नंतर बिहारी. त्याच्यामुळं आम्ही रामाचा आणि कृष्णाचा अनादर केला नाही, पण हरीचा पहिला नंबर जाऊ दिला. आणि खुशाल वारकरी संप्रदायानं पहिल्या नंबरच्या हरीला कोपर खिळी आणून 3ऱ्या नंबरला नेऊन घातलं आणि राम आणि कृष्ण आणून पहिल्या नंबरला बसविलेत. हे वारकरी संप्रदायाचं करणं कसलंय वैजनाथ महाराज. अहो हे मनमाने ना. अहो तुम्ही आम्ही द्या सोडून, आपली तर हायब्रेटवरली डोके. काय? स्वतः या संप्रदायाचे रचयिते ज्ञानोबारायांनी कबुली जबाब दिला. केलंय मनानच केलं. ऐकायला का नाही? ज्ञानोबारायांनी कबुली जबाब दिला. ज्ञानोबाराय म्हणले केलंय मनानच केलं. पण कसं असतंय हे बघा, आता जी जाणकार श्रोते म्हणजे जे जिज्ञासू वृत्तीचे श्रोते ते वक्त्यापासून लांब बसत नाही. वक्त्याच्या असे समोर असते, सारखं लक्ष केंद्रित होऊन ती विषयाशी समरस राहतात. मग अशी समजा आता ही वैजनाथ महाराजासारखी अशी ही अशी समोर बसलेली ही एखादा अचानक माणूस येतोय, आलंय महाराजाच्या पुढं पुढं मिरवितात. हा, आणि तुमच्या पोरानं कसला कुटाणा केलाय?
मग म्हातारं हुशार असतंय, पुढं बसणारा माणूस अनपड नाही महाराज. हे पुढं बसणारी माणसं बुद्धिजीवी वर्ग असत. ते म्हणणार आलंय, माझ्या बी कानावर आलंय, पण आमचं एकटं नव्हतं म्हण. बोलणं कळलं का नाही कळलं? आलंय, माझ्या बी कानावर आलंय, पण आमचं एकटं नव्हतं म्हणून वाटून वाटून कसं का शेकाना. काय ज्ञानोबाराय म्हणले केलंय मनानच केलंय. पण एकट्या मनानं केलंय का? माईक पुढं घेऊन बोला. अरे माईक पुढं घेतलेत बोला. संतांच्या संगती मनोमार्ग भेंडी लागली का नाही? हा बस एवढंच ध्यान. आपला मुद्दा असा काय केलंय, मनानं केलंय, पण एकट्या मनानं केलं नाही. मग आम्ही जगात चालत असलेल्या म्हणीचा आधार घेतला. बघा, कीर्तनकारांनी कंबर बांधावी असं एकही प्रमाण नाही. आणि मग कसं बांधते? कीर्तनकारांनी कंबर बांधावी असं तुम्हाला आतापर्यंत वाचनात आलं का? एक भी प्रमाण नहीं महाराज. मैं भी बचपन से लगा हूं. पण मग हे कशी बांधतात? याला लोकल म्हणीचा आधार आहे. लोकल लोकात चालत असलेल्या ज्या म्हणी आहेत, हिंदी में उसको कहावतिया बोलते. म्हणजे याचा अर्थ आपल्यामध्ये ज्या म्हणी आहेत, आपल्याकडे ज्या म्हणी आहेत त्या रूढ आहेत. झाकली की कसं पाठ आहे तुम्हाला? लोकात आहे का नाही? हे आहे. बघा, माणसं काय म्हणते? तो माणूस त्या कामाला कसा लागला? कंबर कसून लागला. म्हणून कीर्तनकाराने बी कीर्तन कसं करायचं? कंबर कसून. असं डिली बांधून इटला इटला कसा लागला पाहिजे कीर्तनकार कामाला? कंबर कसून कीर्तन केलं पाहिजे. कास घालून बळकटन चालू कळी कळावर नीट. म्हणजे कंबर बांधली पाहिजे. ते लोकल म्हणीचा आधार आहे. तस ज्ञानोबाराय म्हणले केलंय मनानच केलंय, पण एकट्या मनानं केलं नाही. आणि मग आम्ही अगोदर लोकल लोकात चालत असलेल्या म्हणीचा आधार घेतलाय. आणि बघा, लोकल लोकात चालत असलेल्या म्हणी बोगस नाहीत. त्याला शब्दशास्त्राचा रचयिता महर्षी पाणिनी. कोण? सध्या चौकट चालणारं व्याकरण कुणाचं आहे? पाणिनीचं चाल. प्राचीन काळातलं वेगळं आहे. प्राचीन काळामध्ये वेगवेगळे ऋषी होऊन गेले. काही स्फोटायन, शाकल्य असे वेगवेगळे ऋषी होऊन गेले महाराज पहिले जुने. पण वर्तमान काळात सर्वत्र कुणाचं चालतंय? पाणिनीचं व्याकरण चालतं. त्या पाणिनी मुनीने लोकल लोकात चालत असलेल्या म्हणीला स्टँड दिलंय.
स्थान म्हणजे आधार. काय? लोकाचारा. महर्षी पाणिनीचं सूत्र आहे हे. काय सूत्र आहे? लोकाचारात लोगों के आचरण से कुछ चीजें पाई जाती है, उन चीजों का नाम लोकाचारात. लोकात चालत असलेल्या मनीला हे सूत्र का आहे? आधार आहे, पुरावा आहे, प्रूफ आहे. ज्ञानोबा म्हणले लोकांमध्ये एक मन आहे, तिचा आधार आम्ही घेतलाय. कोणती मन आहे? ऐकावे शाबास. आणि करावे आणि ती आम्ही केलंय. आमचं कुठं एकटं होत? कळलं का? अगोदर आम्ही संत जनाचं ऐकलं आणि मग मनाचं केलंय. संताचे संगती आणि मग मनोमार्ग गती. आणि पद्धत बी अशीच आहे. आकळावा श्रीपती येणे पंथे. असं बोलल्यावर हरिपक्षकार म्हणला महाराज कोण आहे तुमचे संत? काय अहो तुम्हीच आम्हाला सांगतात काय? मनोमार्ग गेला तुझे आम्हाला सांगायला मनोमार्गे गेला आणि तो तेथे मुकला. उलट हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. पण ज्ञानोबा म्हणले आम्ही एकट्या मनानं केलं नाही. केलंय मनानं केलंय पण एकट्या. अगोदर आम्ही संत जनाचं ऐकलंय आणि मग मनाचं केलंय. आणि पद्धत बी अशीच आहे की आकळावा श्रीपती येणे पण ती अशी पद्धत आहे. त्यावेळेला ती हरिपक्षकार म्हणला तुमचे संत कोण आहेत? त्यांची मुलाखत घेऊ द्या आम्हाला. त्यांनी हा रामन कृष्ण कसे आणले त्यांना आम्ही विचारू. कोण आहे तुमचे संत? ज्ञानोबा म्हणले आमचे संत निवृत्तीनाथ महाराज. निवृत्तीने तत्वता काय? आणि निवृत्तीनाथ महाराजांनी आम्हाला सांगितलंय ना, निवृत्तीने दिधले ज्ञान गुडगम्य ज्ञान देवा लाधली. आणि निवृत्तीने दिधले आणि ती अर्धवट नाही, दिधले संपूर्ण माझे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिधले संपूर्ण माझे. मग तुमचे संत कोण? आमचे संत निवृत्तीनाथ महाराज. आणि निवृत्तीनाथ महाराज कोण आहेत? शाबास. सदाशिवाचा अवतार. आणि स्वामी निवृत्ती हरिपक्षकार म्हणला मग दोन्ही एकच निघाले. तुमचे बी शंकरच आमचे बी शंकर. मग हे कस काय? काय म्हणले तुमचे गुरु तुम्हाला? काय सांगितलं तुम्हाला? रामकृष्ण हरी म्हणा म्हणले का? ज्ञानोबा म्हणले हे बघा जे खरंय ते बोलावं माणसं. आम्हाला रामकृष्ण हरी म्हणा काही म्हणले नाही, उघड बोलायचं म्हणजे. पण एक आहे आम्हाला ती असं म्हणा तसं म्हणा म्हणलेच नाही. खरं सांगायला काय मग ते जे म्हणत होते काही बी ते जे म्हणत होते तिथं आम्ही असा कान दिला आणि मधून आवाज आला आत्मा शिवा
असं मना काही म्हणले नाही. खरं सांगायला का हा ते जे म्हणत होते तिथं आम्ही असा कान दिला आणि त्या शिवाच्या अंतरात्म्यातून आवाज आला. कुठून? अंतरात्म्यातून आवाज आला. कोणता? आत्मा जो शिवाचा राम जप, राम नामाचा आवाज आला. म्हणून आम्ही रामकृष्ण हरी करायला लागलो. हरी पक्षकार म्हणला, शिवाचा आत्मा राम जपतोय, मग हरी बी त्यांनीच सांगितलाय आणि राम बी त्यांचाच आहे. आता प्रश्न असा आहे, मग कसं असते बघा, माणूस दुखणं घेऊन डॉक्टरकडे गेला, दुकान करू माणूस एखादं कुठं जाते? रोगे पिढीला 10वे वैद्याची या घरा आपुल्या परिहारा लागून ये. मग ती डॉक्टरकडे गेल्यावर जुने मुरलेले जे डॉक्टर आहेत ना, प्रॅक्टिस नवीन करणारी पोरं वेगळी, जुने मुरलेले जे डॉक्टर आहेत ना, ते पेशंट जरी आलं तरी ते घाबरत नाही. ते म्हणते द्या बस, काय होते तुम्हाला, नीट सांगा, व्यवस्थित सांगा, काही काय नाही. काय का हो डॉक्टर, अंग मोडून आलं हो नाही. बघा, एक इंजेक्शन देतो, 2 दिवसाच्या गोळ्या देतो. डोस शास्त्रीय पण हलका डोस. भारी डोस सुरुवातीला जुने डॉक्टर देत नाहीत. त्यांना माहिती आहे बहुतेक तर याच्यात तुमचं राहून जाईल, नाही राहिलं तर परवाला येऊन माझी भेट घ्या, मग आपण पुढचं ट्रीटमेंट. ही शास्त्रीय डोस आहे पण हलका डोस आहे. तसं ज्ञानोबरायांनी शास्त्रीय डोस दिला पण काय चॉकलेट वाजाव दिला, हलका डोस दिला. हा, हरिपक्षकाराला ज्ञानोबराय म्हणले, हे बघा, पटलं तर घ्या, न पटलं तर सोडा. आम्ही राम आणि कृष्णजी पहिल्या नंबरला आणून बसविले आणि पहिल्या नंबरचा हरी 3ऱ्या नंबरला नेऊन जे घातलाय त्याचं मुख्य कारण असं आहे, शास्त्र असं आहे. आता तिन्हीचे जास्त डीपमध्ये जायची गरज नाही. मूळ धातू आहे रमू, मूळ धातू आहे रमू, त्याचा अर्थ होतो क्रीडा करणे, रमू क्रीडायाम, मूळ धातू. आता रमू शब्दापासून राम शब्द तयार होतो. काय शब्द तयार होतो? राम शब्द तयार होतो. मग आता रमूचं रूप आहे राम, अर्थ होतो रममान करणे. साध्या भाषेत, अगदी टाइमपास करून काही वासरात लंगडी गाय काय कामाची. हा, म्हणजे आपल्याला महत्वाचा मुद्दा एकच, रमू धातूचं रूप आहे राम. राम शब्दाचा अर्थ काय? रममान करणे. हा क्या बात आहे. आणि मग अर्थात रममान करतो तो राम. कृष्ण शब्दामध्ये धातू, कृष्ण आकर्षणे नावाचा धातू आहे. कोणता धातू आहे? कृष आकर्षणे, आ समंतात कर्षती ते कृष्ण. डायरेक्ट अखंड खिचित राहतो, त्याचं नाव कृष्ण. आणि 3ऱ्या नंबरला ह्रिय हरणे नावाचा धातू आहे. मूळ धातू आहे ह्रिय, उभयपदी चालणार आहे. ह्रिय हरणे अर्थात हरण करणे अर्थाचा मूळ धातू आहे. मग मुद्दा असा आहे, 3 क्रिया आपल्या पुढे आहेत, रममान करणे, आकर्षित करणे आणि कळावून बोलतो अपहरण करणे. काय? 3 क्रिया आहेत, रममान करणं, आकर्षित करणं आणि डायरेक्ट अपहरण करणं. तर तिन्हीतली समाजामध्ये मान्य होणारी क्रिया कोणती? हा, अपहरण करणं बरं आहे का? उदंड क्रिया आहे. हा अपहरण कसलं वाटतंय? उदंड क्रिया आहे, मजबुरी करा, महात्मा गांधी वाली बात आहे. महाराज, पहिलं नंबर 1 रममान करणं ही क्रिया चांगली. का? माणसं म्हणतात ना, महाराज ती मागच्या वर्षी ती गांजावाल्यानं माळ घातली होती ती हाय का? माणसं म्हणतात हाय हाय टिकुली. आज जाऊ द्या गांजा कापी आहे ना, पण माळ टिकुली रमलंय बाबा कसं का? म्हणजे किंमत कशाला आहे मग? रमण्याला किंमत आहे. नंबर 1 रममान करणे.
आता राहिल्या दोन क्रिया, आकर्षण आणि अपहरण. दोन्हीतलं चांगलं कोणतं? अहो आकर्षणात खर्च होईल, 10-5 रुपये स्नो पावडर दुनियादारी. आकर्षित करायला खर्च होतो, पण सामाजिक न्याय माणसं म्हणती दोघांचं एकमेकाला आकर्षण झालं, बोला पुंडलिका झालं. पण ही मजबुरीनं उचला पाचल्या करणं ही गोष्ट सामाजिक नाही, मजबुरी आली म्हणून हा तुमचा हरी. उदंड क्रिया करणं हा त्याचा अर्थ आहे, म्हणून आम्ही त्याला 3ऱ्या नंबरला नेऊन जा. रममान क्रिया नंबर 1 आहे म्हणून 1ल्या नंबरला राम. आकर्षित करणं 2 नंबर क्रिया उचित आहे म्हणून 2 नंबर. आणि अपहरण क्रिया उदंड क्रिया आहे म्हणून आम्ही 3ऱ्या नंबरला हरीला नेऊन घातलाय. हा म्हणून रामकृष्ण वाचा भावा. हे बघा, सख्खा जरी भाऊ असला, माझं बोलणं कळले का, सख्खा जरी भाऊ असला आणि अपोजिट पार्टी कोण फॉर्म पडला आणि विड्रॉलची तारीख संपली, कळलं का नाही कळलं? मग माणसं काय म्हणतील पुढं? जिथं उजडल विड्रॉलची तारीख संपून गेली. आता असेल तसं काय करावं लागेल? लढा द्यावा लागेल. ज्ञानोबरायने हरिपक्षकार 100% बाजूला काढला आणि कुणाचा पक्ष उचललाय? रामकृष्णाचा. म्हणून रामकृष्ण वाचा हरी घेतला नाही. भाव हा जीवाचा. कशामुळं? रममान करणे आणि आकर्षित करणे ह्या जीवाभावातल्या गोष्टी आहेत. अपहरण करणे उदंड क्रिया आहे म्हणून आम्हाला ती मान्य नाही. म्हणून रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. असं चॉकलेट वाजाव डोस दिल्यावर हरिपक्षकार म्हणला हे असलं चॉकलेट आम्हाला मान्य नाही. काय अहो तुम्हीच आम्हाला सांगायला एक नाम हरी द्वैत नाम दुरी. 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 द्वैत कुसरी शेवटीचे गोड त्याची खरे. आता मुद्दा आहे का? एक नाम हरी द्वैत नाम दुरी. आणि तुम्ही तर उलट केलंय. बाकीचे जवळीन हरिदुरी केलाय, आम्हाला मान्य नाही. काय? त्यावेळेला कसं असते हे बघा, नवीन भजनी पोरं काही अशी बारकी टाळे घेऊन उभा राहून आपल्याला वाजवा येऊ म्हणून अशा सप्त्याच्या काळची पोर एरवी नाही. सप्त्यामध्ये लहान लहान लेकरं नवीन टाळ घेऊन वाजवाय बघणार. आता नवीनला टाळ वाजवायला नसते. जुन्या माणसाने काय करावं लागतं बरं? मन विठोबा रुक्माई रामकृष्ण हरी ही लेकराला सुद्धा काय असतं? पाठ असते. मन म्हणले होती म्हणतंय. पण आता त्या लेकराला त्या म्हणण्याची प्रॅक्टिस नसल्यामुळे ती जर्सी स्वर काढतो. कोणता स्वर? जर्सी. मग जरी लेकरू जर्सी स्वरात वरडलं तरी जुन्या भजण्याने काय म्हणायचं? वा 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 काय म्हणतोय, गोड म्हणतोय. मग त्याचा मोसम काय होत नाही, कट होत नाही. तसं ज्ञानोबराय म्हणले तुम्ही जे म्हणायलात ना एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अगदी तुमचं बरोबर आहे. त्याला नाराज होऊ नये हरिपक्षकाराला म्हणून शब्द काय वापरला? तुम्ही जे म्हणायला ते अगदी बरोबर आहे. कसं? एक तत्वनामाची साधना करणाऱ्या साधकाला द्वैताच्या बंधनाची बाधा होत नाही. एक तत्व नाम दृढ धरी साधन साधना एक तत्वनाम
म्हणले तुम्ही जे म्हणायलात ना एक तत्व नामाची साधना अगदी बरोबर आहे. मग सांगा एखादं लेकरू जरी आडवा टाळ हाणला आणि त्याला जर म्हणलं वा टाळ वाजविते ती नाराज होते का पुन्हा? पत नाही महाराज. म्हणून ही नवीन भजने तयार करण्यासाठी जुन्या भजन्यांनी कसं बी हाणलं तरी बरंच म्हणायचं तरच नवीन भजने होते, नाही तर जुन्याच्या पाठीमाग नुसतं उन्हाळा आहे. काय एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या गावाला नवीन भजने तयार झाले नाहीत समजायचं जुने खानदानी खोडिले. माझं बोलणं कळायलं का नाही? आता मला सांगा लय लांब जायचं नाही. बाळा तुला टाळ वाजू वाटतो का? तुला र तुला र तुला तुला टाळ वाजू तुला आणि तुला टाळ वाजू वाटतो का? शाबास. तुला र काय एक तरी लेकरू नाही म्हणलंय का? मग ह्या लेकराली हळूहळू काऊ लावून खांद मळवायचे. खांदमळण म्हणतात त्याला, काऊ लावावं लागते. सुच करून गोंजारून लावायची नादा आणि एकदा म्हणीत म्हणीत मग तयार होत असत. तसं हरिपक्षकारला ज्ञानोबा म्हणले तुम्ही जे म्हणायला ते अगदी बरोबर आहे. हरिपक्षकार खुश झाला महाराज. का? एक तत्व नामाची साधना करणाऱ्या साधकाला द्वैताच्या बंधनाची बाधा होत नाही. एकदा तो नाम साधिती साध द्वैताचे बंधन बंकट स्वामी महाराज दृष्टांत सांगायचे. कोण? बंकट स्वामी महाराज. ते म्हणायचे विमान अपघातात एक हिंदूचा भक्त आणि मुस्लिम समाजाचा फकीर दोन्ही समुद्रात पडले. विमान अपघात झाला आणि दोन्हीच्या दोन्ही विमानातून खाली पडले. कुठं? समुद्रात. पाहिल तिकडं अथांग सागर. म्हणजे काय करायचा आता? काय पर्याय? स्वामी महाराजांचा दोष. ती म्हणली पर्याय काय? पर्याय एकच. डॉक्टर सुद्धा शेवटच्या टोकाला काय म्हणतील? आम्ही करायचे तेवढे प्रयत्न केले, आता तुम्ही वरच्याला दुवा मागा. तर त्यांनी एकच विचार केला महाराज आता इथं कोण आहे आपण देवाशिवाय? मग त्या हिंदूवाला जो होता त्यानं पहिलं बघितलं, म्हणला विघ्नहर्ती देवता संकट मोचन कोण आहेत? गणपती बाप्पा. म्हणून श्री गणेश जय गणेश मंत्र चालू केला. ती मुस्लिम समाजाचा जी फकीर होता तो बी सिजनेबल नव्हता, ओरिजिनल फकीर होता महाराज. काही सिजनेबल फकीरी करते. ही ओरिजिनल फकीर. फकीर म्हणजे बेफिकीर का नाम फकीर होता है. कळलं का नाही? कळलं काय? बेफिकीर का नाम फकीर होता है. कबीरदास महाराज सांग फकीर होकर फिकिर करता है वो एक साला गधा है. फकीर होकर फिकिर करता है वो एक साला गधा है. याचा अर्थ फकीर होकर फिकीर नाही करणार बेफिकीर का नाम फकीर होता है. महाराज ओरिजिनल फकीर होत. त्याची वन वे ट्रॅफिक अल्लाह अल्लाह अल्लाह. त्याचा जे अल्लाह चालू झाला ती बंदच केलं नाही. आपला जी हिंदूचा भक्त होता ती सुरुवातीला श्री गणेश जय गणेश म्हणल्यावर गणपती बाप्पा खडबडून उठले. निघाले की माझा भक्त समुद्रात बुडतोय, धावा करायला असे उठून निघणार. ह्याला लहर आली. कुणाला? आपल्या हिंदूच्या भक्ताला. काय म्हणला गणपती बी खाऊ खाऊ जड झाले. आता तेवढं बारकाईनं भक्तावर लक्ष द्यायला लाडू मोदकावरच लक्ष जास्त. त्या गणपतीपेक्षा त्याचा बाप बरा. बस आशुतोष भगवान शंकर थोडक्यात खुश होणार आहेत. अहो ह्यानं श्री गणेश सोडला आणि ओम नमः शिवाय चालू केलं. निघाल्याला गणपती. सरस्वतीने विचारलं कुठं? ती म्हणले भक्त समुद्रात बुडतोय. आवाज
हे बघा नीट ऐका कोणतं शेळगाव आहे ती त्याला विष्णू शेळगाव म्हणते दुसऱ्या शेळगावला जाताल लय शेळगाव आहेत नीट ऐका तुमच्या बापाला बोलवायला तुम्हाला नाही ऐकलं तो ओम नमः शिवाय अरे म्हणले मला तर श्री गणेश नाही नाही बस निघालेला गणपती टेकला मग आशुतोष भगवान शिवजीच्या कानावर मंत्र गेल्यावर तट ताईट धरून भगवान शंकर म्हणले नाही तातडीनं जावं लागतं अहो निघाले ना शंकर ही पुन्हा एक दुसरी लहर आली ह्याला कोणती भगवान शंकर बी बोहळे म्हणले कार्यकर्ते सांभाळायचं जजमेंट नाही त्याला हा विष्णू चतुर आहे विष्णू चतुर आहे विष्णूचा दावा करायला आणि निघाल्याला शंकर पार्वती म्हणले कुठं चालला ती म्हणले भगवान समुद्रामध्ये एक भक्त बुडायला आहे त्याला नीट ऐक जा काय काय तुमचा नाही विष्णूचा दावा करायला शंकर म्हणले खरंच की अहो निघालेले शंकर टेकले तोपर्यंत नाकात तोंडात पाणी गेले आणि बुडून गेलं मला ती जी फकीर होत वन वे ट्रॅफिक होती अल्लाह अल्लाह त्याचा अल्लाह आला ना अल्लाच घेऊन गेला का एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे हरिपक्ष का खुद झाला आपण जे म्हणालो ती सक्सेसफुल पण शेवटी ज्ञानोबा म्हणले तुम्ही जे उठलात की रामन कृष्णावर तुमचं षडयंत्र चालू झालंय काय तुम्ही काय समजिले राम वेगळा कृष्ण वेगळा हरी वेगळा अहो राम आहे तोच कृष्ण कृष्ण आहे तोच हरी एक तिन्ही एक आहे तुम्ही जे ह्यांना तिन्ही मध्ये भेद करायला हा काय समजिले तुम्ही वरण समजिले का ऐ, काय समजलंय तुम्ही हा नामामृत वैष्णवाला ढाली नामा ज्ञानोबा म्हणले तुम्ही उठलं की राम वेगळा आणि कृष्ण वेगळा आणि हरी वेगळा हा तुम्ही जे नामात भेद करायला नाम काय वरण समजिले हा अहो ज्यांनी चव चाखली त्यांचा अनुभव काय कशाप्रमाणे नाम आहे अमृताप्रमाणे नाम अमृत गोडी का नाम वरण गुढी नाम अमृत गोडी किंवा नामाला उपमा हमेशा अमृताची अमृताहुनी गोड अमृता जया सपिके गोड नामाला उपमा कशाची अमृताची उपमा का वर्णाची हे बघा तुम्ही काय वरण समजिले वर्णात कसं आहे वर्णात प्रकार पाडता येतात आता हे बघा
जेवायला पंगत बसलो. मग ती वरण जी घेऊन आलाय, वरण राम किंवा डाळ राम म्हणित आला. काय जेवणाराचा आणि वाढणाराचा दाट परिचय असला तर काय म्हणतात, हे शहाण्या जरा हलवून वाढ. मग त्याला ते हलवून वाढायचं. मग त्याच्या पुढं सरकाला की सारं मित्रमंडळच बसलेलं. ते बघ अरे डोकं आहे करा, जरा बुडात लहान की थोडं. मग त्याला घटघट द्यायचं सांग. त्याच्या जरा पुढं सरकल म्हणणार, डोकंच नाही तुला, जरा तरी असं. त्याच्या पुढं सरकलं म्हणणार, हे पा वरलं येऊ देऊ नका, खाल्लंही नको, मधलं हलका आणि अगदी थोडं बघा. जेवणाराच्या चवीप्रमाणे वर्णात प्रकार करता येतात, पण अमृतात प्रकार आहेत. वरलं तरी अमृत, कडी काठाचं तरी अमृत, खाल्लं तरी अमृत, आणि मधलं तरी अमृत आहे. अमृतात प्रकार नाही. जसा राम कृष्ण आणि हरी एक आहेत, प्रकार पाडायची गरज नाही. पण तुम्हाला जर आता खळ घेऊन प्रकारच पाडायचे असतील, गावठी भाषेत म्हणजे बघायचीच असेल, तर मग आता मागा. ज्ञानोबारा म्हणले, आता ऐका, काय तुमच्या हरीनं दिवा लावला? नाही, हरीनं करून करून काय केलंय? हरी मंत्रापेक्षा रामन कृष्णाने योगी पुरुषाला 17वी जीवन कळा, ज्याला उन्मनी अवस्था म्हणतात, ती प्राप्त करून दिली. योगिया साधली. जीवन कळा म्हणजे उन्मनी अवस्था. उद्गतेन मनाहा इति उन्मनाहा. अधोगामी मनाला ऊर्ध्वगामी बनवायचं काम कुणी केलंय? रामानंद कृष्णानं केले. रामकृष्ण नामी उन्मनी साधिली दयासी लाधली जीवन कळा, दयासी लाधली जीवन कळा. रामकृष्ण नामी उन्मनी साधली दयासी लाधली सकळ सिद्धी. ज्ञानोबारा म्हणले, काय तुमच्या हरीनं दिवा लावला. रामानंद कृष्णानं 17वी जीवन कळा म्हणजे उन्मनी अवस्था प्राप्त करून दिली. रामकृष्ण नामी, हरी नाही घेतला, रामकृष्ण नामी उन्मनी साधिली. उलट तयाशी लाधली सकळ सिद्धी. काय हरिपशी गटुड. मग कसं हरिपक्षकार जरा काय झाला जरा ढिला झाला, पण पुन्हा चवतळून अंगावर येईल. मग कसं आहे बघा, गावठी भाषेत बोलतो कळाव म्हणून. एखादा मोठा माणूस जर सारखाच अंगावर यायला लागला तर मोठ्या माणसाच्या मुसांडीचं नाव आहे रानडुकराची मुसांड. गावठी भाषेत काय म्हणतात त्याला? कारण मोठ्याकडं कसं असते, मोठ्याचे जगभर हात आहेत, कुठून बी झळ पोहोचू शकते. आपल्याला समोरासमोर टफ फाईट करायला जमतंय का? नाही. मग जातीवंत शहाणी ती साईड देतात. कुणाला? त्या मुसांडीला. आणि मग त्याला कंपनीतूनच रिव्हर्स गिअर नाही. लक्षात आलं का? कुणाला? त्याला गिअर नाही महाराज, सारखाच अंगावर चवतळून येत आहे. मग शहाणी काय करते, साईड देते. ती कुठं तरी जाऊन आदळल्याशिवाय. ज्ञानोबारा म्हणले, काय करू? हे बघा, मुरलेले जे ड्रायव्हर आहेत ना, एखादा जर अंगावरच आला, काय नेटात येईपर्यंत हेवी दळत जाते जवळ, आणि पटदिशी शो काढून घेणार, मागच्या टप्पू देणार. हे मुरलेले ड्रायव्हरचं काम. समोरचा शो काढून घेणार टेक्निकनं, गणित असते. ती बी मुरलेला असला तर ते बी शो काढतो, ऍक्सिडेंट होत नाही. दोन्ही जर मुरलेले ड्रायव्हर असतील, किती बी नेटात जाऊ द्या, पटदिशी काढून घेणार, ती बी काढून घेणार, दोन्ही सही सलामत. एकानं शो काढला आणि एक जर गावरान निघालं तर टप्पू खाल्ल्याशिवाय राहत. मुद्दा कुठे? ज्ञानोबारा म्हणले, तुमचा हरिपक्ष सारखंच अंगावर. ज्ञानोबाराने असा कलविला. हरिपक्ष करायला काय केलं? अंगावर यायचं ते अंग घेतलं काढून आणि तिसऱ्यावर नेऊन आदळीला. कुणावर? नारायण.
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला सत्वर उच्चार प्रल्हादी काय हरीनं केले आ हरीला असा कलविला तिरकस अंग घेतलं काढून आणि कुणावर नेऊन आदळीला नारायणावर कुणावर कुणावर नारायणावर म्हण हरी कुणावर नेऊन आदळीला नारायण ज्ञानोबाराय म्हणले काय तुमच्या हरिमंत्रानं आतापर्यंत केलंय आ हे बघा ज्याचं लवकर लाभत असेल लवकर प्राप्त होत असेल त्याचा गुरुमंत्र घेतात त्याचं बिबियानं खरेदी करतात काय? आता आपण शेतकरी वर्ग आहे मला सांग एखादा शेतकरी उठला आणि बिबियाण्याच्या दुकानात गेला कुठे गेला बिबियाण्याच्या दुकानात त्या दुकानदाराने 3 पिशव्या ठेवल्या होत्या छापील होतं केजी केजी 1-1चा आकडा केजी म्हणजे 1-1 किलो प्रमाणे आणि खाली किंमत होती काय 50 रुपये 500 रुपये 5,000 रुपये शेतकरी म्हणला दुकानदार जरा इकडे यावं का हो हे म्हणले वजन सारखंच बी गव्हाचंच आणि म्हणले किंमत हो हे 50 रुपयाला हे 500 रुपयाला हे 5 एवढा फरक वजन बी सारखं बी गव्हाचंच एवढं महाग आणि एवढी तफावत हो ऐक हे 50 रुपयावालं जे बी आहे ना त्याला 3.5 ते 4 महिने लागतात बर मग हे 500 रुपयावालं 2-2.5 महिन्यात असं आणि हे 5,000 वालं तुम्ही पेरल्यापासून 1 महिन्याच्या आत घरी येऊन पडतंय हा नाही तुम्हाला कसं काय ना आमचं म्हणणं तुम्ही कोणतं खरेदी करणार माणसं काय म्हणतील आता उद्या 5,000 1 महिन्याच्या आत गुता उरकून मोकळं कुठं रकडपट्टी हा बघ बघच तो महिना निघून जातो हा मग जी लवकर फळ देईल त्याचा विचार केला जातो आता विचार करा काय तुमच्या हरीपशी कितीतरी पटीनं लवकर फळ देणारे दुसरे मंत्र आहेत आणि मग ही दाखला दिला कोणता दाखला सत्वर म्हणजे लवकर किती लवकर ऐक किती लवकर याच्या एवढं लवकर जगात देव भेटलेलं दुसरं उदाहरणच नाही सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उच्चार केल्याबरोबर प्रल्हादाला मंत्र लागू झाला काय अहो जाहीर आहे हिरण्याक्षाचा वध झाला हिरण्याक्षाला मुक्ती दिली हिरण्याक्षाचा धाकटा भाऊ हिरण्यकश्यप मग ती हिरण्यकश्यप म्हणला देव लोकांनी गेम करून माझा भाऊ मारलाय
मग मी बी देवलोकाला कोण आहे ते दाखविणार, माझ्या भावाचा सूड घेणार. पण आता सूड घ्यायचा आणि देवलोकाबरोबर टक्कर खायची म्हणल्याबरोबर ती उठला आणि तपश्चर्या करायला निघून गेला. पण त्याची अर्धांगी कयादू, तिच्या पोटात प्रल्हाद गर्भाधानावस्थेत. मग त्या कयादूला नारदाच्या हवाली केलं. की गादीचा मालक इमानदार आहे बाबा, केलं हवाली. नारद म्हणला, ए बाबा तुझी बायको सांभाळतो, पण आमच्याकडे नियम आहे आश्रमाचा. काय? आमच्याकडं तुम्हाला जेवण खावण राहणं मिळेल, पण इथला नियम सांभाळावा लागेल. हरिपाठ कीर्तन पकड बसून खाता. कथा चलते, कथेला येऊन बसावं लागेल. काय दुमात्याने सांगितलं बस जाईल, काय हरकत चांगले. ठरल्याप्रमाणे नारदाच्या हवाली केलं आणि तपश्चर्याला निघून गेला. कोण? हिरण्यकश्यपू महाराज. नारदाच्या आश्रमामध्ये कयादू माता, गर्भाधानावस्थेत प्रल्हाद. मग नारदानी कथा सांगायची, सुंदर कथा सांगायची. पण आपण जसं विठ्ठला विठ्ठला भजन करतो का नाही, तसं नारदाचा अधूनमधून असायचा नारायण नारायण. ठरलेलं 10-5 शब्द वापरली, पुन्हा एकदा नारायण नारायण असं चालायचं. ती गर्भाधाना अवस्थेतला जे प्रल्हाद होता ती म्हणला, कथा मात्र माणूस बरोबर सांगायला, पण हे नारायण कोण आहे? ही नगद नारायण आहे का फुकट नारायण आहे, काडमुट नारायण आहे? नारायण तरी कसला आहे हा? कोण नारायण? कोण नारायण? म्हणून पोरगाईच्या पोटात उठून उभा राहिलं की जगाच्या मालकाला प्रगट व्हावं लागलं. कडकडून मिठी मारली जगाच्या मालकाला. ऐ कोणी नारदाची गोठी, जेने मज गर्भीच घातली मिठी. जो जन्मला कयादूचे पोटी, भक्त जग जेठी प्रल्हाद. आईच्या पोटा जगाच्या मालकाला जाऊन भेटला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. नारायण मंत्राने इतक्या लवकर फळ दिलेत आणि काय तुमच्या हरिपशी गढूड. मग मात्र हरिपक्ष कार जरा ढिला झाला. मन जाता जाता कसे तिथेची खोड, जाता जाता चिमटा घेतला त्यानं. पुन्हा हरिपक्ष कारण ती म्हणला, ठीक आहे तुमचे संत कोण? निवृत्तीनाथ म्हणजे शंकर. आमची हरी सांगणारे बी शंकरच आहेत. ठीक आहे, राम हरी म्हणा किंवा हरिराम म्हणा, कारण आत्मा जो शिवाचा राम जप आहे. राम हरि म्हणा नाही तर हरिराम म्हणा. पण बीच में मेरा चांद भाई कृष्ण कहां से लाया गया? हे कृष्ण कुठून आणला? मग मान्य करावं लागलं की उद्धव नावाचा कोथिंबीर आहे ना, होय. उद्धवा लाधला कृष्ण दाता, ज्ञानदेव मने नाम हे सुलभ ज्ञानदेव मने नाम हे सुलभ.
पुण्याची पुण्याची